हाय गाईज. तर फायनली आज मी प्रॅक्टिस केली माझ्या पहिल्या आय मेकअपची आणि तो मेकअप तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे. पूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर भाई साब म्हणजे किचन आणि माझा हा संपर्क इतका तुटलाय ना, की आज मला गेल्यानंतर असं फील होत होतं, की मी हे काय करतोय? म्हणजे लिटरली जे मला एकदम जुन्यापासून बघतात त्यांना माहिती असेल, की यार मी किती एका टायमाला किती काम करायची. लिटरली हे माझ्यासाठी ना काही एकदम असं नवीन नव्हतं. बट आता आहे ना, मी जरा कामापासून थोडासा ब्रेक घेतलेला आहे, कारण मला माझ्या करिअरवर फोकस द्यायचा आहे. आणि माझ्या घरात त्याचा खूप विषय आहे, की काम केलंच पाहिजे असं-तसं. हे मी मागे पण आधी खूपदा बोललेली आहे. तर त्याच्यासाठी मी माझ्याकडून माझ्यातर्फे कामवाली बाई लावून दिली आहे घरासाठी. सो मी आता टेन्शन नाही घेत कामाचं. पण आज माझ्याकडे ऑप्शन नव्हता हाऊ टू डू दॅट. तर मग मी सर्व काही आवरून घरातला स्वयंपाक वगैरे करून मग मी क्लासला यायला निघाले. आय वॉज लिटल बिट नर्व्हस ऑल्सो, बट देन आय रिअलाइज की मला माझ्यावर विश्वास आहे आणि मी करू शकते. सो मी तुम्हाला आता दाखवते. 1, 2, 3 गो! हिअर इज द फायनल लुक. तुम्ही बघू शकता. हा मी केलेला माझा फर्स्ट आय मेकअप लुक आणि आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की कसा केलेला आहे मी. बरं, तर प्रॅक्टिस ईच अदर करायची होती म्हणून मी त्या ताईंवर केला. तर नंतर त्यांनी सुद्धा माझ्यावर केला आणि त्यांनी सुद्धा खूप छान केलेला. तुम्ही बघू शकता. मी रिमूव्ह नव्हतं केलं कारण माझं असं होतं ना, की आता केलाच आहे तर काहीतरी 1-2 शूटिंग वगैरे करून घेऊयात आपण. तर मग मी घरी येईपर्यंत तसंच ठेवलेला. दुपारी थोडंफार शूट केलं, पण ते जसं मला एक्स्पेक्ट होतं तसं नाही झालं म्हणून मग मी चुपचाप क्लिनिकला आलेले आणि क्लिनिकला आल्यानंतर पण सगळे मला असं झगमग बघत पण यार ते रिमूव्ह करून यायला, परत मग मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीन लावा. ते इतकं घोळ करण्यापेक्षा मी डायरेक्ट येणंच प्रिफर करते. पण यार लोकांना तो गैरसमज होतो ना, त्यांना असं फील होतं, की ही इतका मेकअप का करून येते क्लिनिकला यायचं असतं तर. पण आता काय सांगणार आहे. बरं असो. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.